कथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाचा केजरीवालांना दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर। राहुल गांधींच्या विरोधात भाजपचे राज्यभरात आंदोलन, आरक्षणाबाबत केलेल्या विधानाचा भाजपकडून निषेध। महायुतीत 70 ते 75% जागांवर एकमत झाल्याचा बावनकुळेंचा दावा, विद्यमान आमदार कायम राहतील याची शक्यता नाही, जागा वाटपाबाबत बावनकुळेंचं मोठं विधान। शंभूराज देसाई, अंबादास दानवेंनी घेतली गळाभेट, दोन्ही नेत्यांनी पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं घेतलं एकत्र दर्शन। अनंत चतुर्दशीला रात्रभर मुंबईमध्ये लोकल सुरू राहणार, गणेश विसर्जनादरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून पश्चिम रेल्वेचा निर्णय। सेलिब्रिटीजनी भरला कोट्यवधींचा टॅक्स, शाहरुख खान 92 कोटींचा तर सलमाननं भरला 75 कोटींचा टॅक्स।